नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशीला नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी कसे काय दिवस आहेत ते आता आपण जाणून घेऊया. मकर राशी जी आहे त्या राशीला या महिन्यामध्ये संमिश्र प्रतिसाद ग्रहमानांचा दिसून येतोय. म्हणजे काही गोष्टी अनुकूल आहेत तर काही प्रतिकूल आहेत. पण प्रतिकूल जे आहेत त्या बाबतीत आपण जर योग्य काळजी घेतली तर खूपसं काही चिंता करायचं कारण राहणार नाही. आपल्या स्वतःच्या बाबतीत जे काही नवीन बदल आपल्याला घडवायचे आहेत किंवा आपल्याला कार्यक्षमता आपली जी काही वाढवायची आहे त्यासाठी एक स्वतःचा विश्वास जो आहे, आत्मविश्वास, तो वाढवणं गरजेचं आहे. आणि तो हळूहळू आपण या महिन्यात वाढवायचा प्रयत्न करा. कारण आत्मविश्वास वाढला म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात जे काही बदल करायचे आहेत ते साहजिकच सुलभ होतील. कारण या महिन्यात तसे योग मला दिसून येत आहेत. मोठी उलाढाल करायचा तुम्ही जर विचार करत असाल तर आत्मविश्वास वाढवल्याने या गोष्टी लिलया किंवा सुलभ होतील असं म्हणता येईल. नोकरी धंद्यापेक्षा सुद्धा उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना हा महिना जास्त फायद्याचा आहे. तर त्या बाबतीत त्यांनी जर तसा विचार केला, तसे प्रयत्न केले, आत्मविश्वास जर आपला वाढवलेला ठेवला तर ह्या गोष्टी होऊ शकतात. तर त्या गोष्टीचा पुन्हा आपण एकदा विचार करा आणि आत्मविश्वास वाढवायला लागा. नवीन मित्र, नवीन मैत्रिणी, नवीन परिवार, आपला परिवार हा जोडला जाईल, मित्रपरिवार असं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि या ओळखीतून आपल्याला पुढे चांगला फायदाच होईल असंही या ठिकाणी दिसून येत आहे. मित्रमैत्रिणी किंवा असे जे परिवार आहेत त्यातून नवीन ओळखी आणि नवीन ओळखीतून आपल्या कामासाठी सुद्धा फायदा होईल. म्हणजे कोणाची तरी इन्व्हेस्टमेंट आपल्याला उपयोगात येऊ शकते परिवारातून, मित्रपरिवारातून. तर तसं जरी तुम्हाला मदत मिळत असेल तर ते सुद्धा अवश्य तुम्ही घ्या, यात काही संकोच करू नका. नोकरी करणाऱ्या मंडळी जे आहेत त्यांना नोकरीमध्ये आपल्या कामाची प्रशंसा केली जाईल आणि आपल्या प्रमोशनसाठी आपले सिनियर जे आहेत ते न सांगता तुमचं नाव जे आहे ते पुढे पाठवतील. म्हणजे तुम्हाला न कळता सुद्धा या गोष्टी घडणार आहेत की ज्याबद्दल तुम्हाला ते माहीत असेल पण ती गोष्ट झालेली असेल. धार्मिक कार्याच्या बाबतीत म्हणाल तर धार्मिक कार्यात तुम्हाला उत्साह जाणवेल. काही गोष्टीत तुम्ही हिरिरीने भाग घ्याल. ऑफिसमध्ये किंवा अन्य ठिकाणी अशा ज्या काही सामाजिक घटनांमध्ये तुम्हाला आध्यात्मिक काही कार्य किंवा त्याची जबाबदारी जर मिळाली तर तुम्ही ती अवश्य घ्याल आणि ती पार पाडून दाखवाल असा विश्वास मला या ठिकाणी दिसून येतोय. घरच्यांचं जर काही कारणाने असमाधान असेल किंवा त्यांची काही गोष्टींची डिमांड असेल तर ती आपण पूर्ण करायचा योग्य वेळी लगेच प्रयत्न करा. कारण ते जर आपण उद्या परवा असं ढकलत बसलात तर ते तुम्हाला पुढे त्रासदायक होऊ शकतं किंवा वरिष्ठांची आपल्या घरातल्या मर्जी जी आहे त्या मर्जीतनं तुम्ही निघून जाल. तर असं करून घेऊन का वरिष्ठांची मर्जी सांभाळा आणि त्यांच्याकडे लक्ष द्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. नवीन ओळखी, नवीन परिचय, त्यामुळे अध्यात्मात होणारा बदल किंवा आध्यात्मिक गुंतवणूक अशी सुद्धा तुमची यामध्ये होईल आणि त्यामधून तुम्हाला फायदा होईल. जे आपल्या जोडीदाराची शोध घेत आहेत त्यांना या महिन्यात आपला जोडीदार गवसेल. म्हणजे तो आपल्या काही योगांनी तो आपल्यापर्यंत चालत येईल असं मला यामध्ये दिसून येत आहे. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला काही काळजी करायचं या महिन्यात कारण नाही आहे. योग्य उत्पन्न, योग्य अपेक्षित जे आहे ते तुम्हाला या महिन्यात नक्की मिळेल याबद्दल खात्री बाळगा. कौटुंबिक बाबतीत मी पूर्वी बोललोच आहे पण आताही सांगतो, केवळ मोठ्या माणसांकडे नव्हे तर लहान मुलांकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्या की जेणेकरून त्यांनी सुद्धा तुमचा उत्साह द्विगुणित होईल. कारण लहान मुलं निष्पाप असतात, ती आनंदी असतात आणि ते आपल्याला आनंदामध्ये आपल्याला ओढून घेतात त्यांच्या आनंदामध्ये. तर ते तुम्ही अवश्य त्यांच्याशी शेअर करा या गोष्टी की त्यांना मिळणारा आनंद जो आहे तो तुमच्यामुळे आणखीन द्विगुणित होईल.
जी मुलं शिक्षण घेत आहेत किंवा आपल्या शिक्षणासाठी घरापासून लांब आहेत, त्यांना काही कारणांनी या महिन्यात सुट्टी मिळाल्यामुळे म्हणा किंवा अन्य कारणांनी म्हणा, सणामुळे म्हणा, आपल्या परिवाराशी परत एकदा काही वेळ व्यतीत करायला मिळणार आहे, तर तुम्ही अशी संधी मिळाली तर अवश्य घ्या. किंवा परिवाराला त्यांच्या ठिकाणी जाता आलं आणि तो आनंद देता आला तरी तो सुद्धा तुम्ही अवश्य घ्या, असं मी या ठिकाणी सांगेन. जी माणसं ट्रेडिंग करतात किंवा व्यापार करतात त्यांनी खूप मोठी रिस्क या महिन्यात घेऊ नये. कारण अपेक्षा एखादी आपण घरात आपल्या मनात बाळगून असतो आणि ती अपेक्षा पूर्तता नाही झाली तर तो धक्का आहे, त्या धक्क्यातून बाहेर पडायला तुम्हाला वेळ लागेल. म्हणून खूप मोठी अपेक्षा करून कोणताही व्यापार किंवा ट्रेडिंग करू नका. आपलं काम मात्र चोखपणे करत राहतच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आर्थिक बाबतीत खूपशी काही चिंता करायचं कारण नाही आहे. ते तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य तितके हे मिळतीलच असा विश्वास मला या ठिकाणी दिसून येतो. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.